अजित पवारांची राष्ट्रवादी बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती, बिहारमधील काही जागांवर राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू। निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला देखील सुरुवात। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 21 ऑगस्ट शेवटची तारीख। 22 ऑगस्टला कागदपत्रांची छाननी करणार असल्याची माहिती। माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। यशवंत वर्मा यांचं वर्तन विश्वासार्ह नाही, महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास कोर्टाचा नकार। ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल। सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा ईडीला झापलं। ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतित आहोत, न्यायमूर्तींनी हे वक्तव्य केलं। धारावी झोपडपट्टी सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टीनं जगातील सर्वात गुंतागुंतीचा भाग। धारावीतील माणसं आजही प्रतिष्ठेशिवाय राहतात। धारावी झोपडपट्टीबाबत गौतम अदानी यांचं वक्तव्य।